नावाच्या शब्दाच्या द्वारा त्याच्या अर्थाचं चिंतन करीत अर्थरूपता प्राप्त व्हावी अशा प्रकारची अंतप्रेरणा झाली. हा आपल्या जीवनातील भाग्याचा क्षण आहे. आतापर्यंत शिवकल्याण स्वामींनी ह्या अमृतानुभवाची प्रस्तावना, उपोद्घात किंवा भूमिका सांगत आहेत. त्या भूमिकेची आता जवळजवळ परिसमाप्ती होत आहे. आणि त्यामध्ये काल आपण पाहिलं की श्रीगुरूंचं साधकाच्या जीवनात असणारं जे परमार्थ पथावर त्याचं जे काही संक्रमण होतं त्याच्यामध्ये गुरुबिन कौन बतावे बाट अशा प्रकारचा किंवा गुरु दाविल या वाटा येवनिया विवेक तीर्थतटा दोषांचा मळकटा धुनिया मळकटा बुद्धीचा तेने हा आरंभापासून श्रीगुरूंचं जीवनामध्ये असणारं स्थान. तर शेवटी कोणतं आता तेव्हा सांगितलं त्याप्रमाणे कोणत्या तिन्ही अवस्थांचे निद्वारे उपाधी उपहिताकारे भावाभावरूपे स्फुरे दृश्य जे हे ते हे आगवेची द्रष्टा आयश्या बोधाच्या माझीवटा अनुभवाचा सुभटा धेडा तो नाचे किंवा धेंडा तो नाचे अशा प्रकारचा शेवटचा म्हणजे आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जो काही प्रवास करायचा त्या प्रवासामध्ये श्रीगुरूंची अत्यंत आवश्यकता आहे. किंबहुना त्या वाचून दुसरा कोणताही श्रीगुरूंना पर्याय नाही अशा प्रकारचं चिंतन आतापर्यंत सांगितलं. आणि श्रीगुरूंच्या विषयी त्या साधकाच्या जीवनात अत्यंत निष्ठा असली पाहिजे, गुरुनिष्ठा असली पाहिजे. आणि ती गुरुनिष्ठा कुठपर्यंत असली पाहिजे? वेदाची वाक्य ही माझ्या श्रीगुरूंच्या मुखातली वाक्य आहेत. म्हणजे वेदवाक्य प्रमाणे शास्त्रवचन ज्याच्या ठिकाणी शास्त्रप्रमाणे तो या ठिकाणी कर्मठ आहे. ज्याला श्रीगुरु वाक्यप्रमाणे आहेत तो मुमुक्षु आहे. आणि ज्याला या ठिकाणी आपलं इष्टसेवे आहे तो भक्त आहे. म्हणजे भक्ताला ईश्वर सेवे आहे, मुमुक्षुला गुरुसेवे आहे आणि कर्मठाला शास्त्र हे सेवे आहे. अशा प्रकारचं चिंतन झालं. आता सांगतात की एवम ऐशेने विश्वास म्हणून वेदाचे अधिष्ठान ते सद्गुरूचे रूप जाण या लागी वेदार्थपूर्ण सद्गुरु वाक्य. वेदाचे हे अधिष्ठान जे आहे ते सद्गुरूचे रूप जाणं. म्हणजे वेदाचं अधिष्ठान कोण असेल तर माझे श्रीगुरू आहेत. वास्तविक यस्य निश्वसितम वेदाः आहे की नाही, धाता यथा पूर्वम अकल्पयत. पण त्याच्या दृष्टीने ही सगळी वाक्य काय आहे? धाता नाही, श्रीगुरू यथा पूर्वम अकल्पयत आहे की नाही. यस्य निश्वसितम वेदाः तर ते श्रीगुरोः निश्वसितम, श्रीगुरूंच्या निश्वसित असणारे हे वेद आहे. त्यांच्या निश्वसित नाही, ते वेदाचं निश्वसित परमात्म्याचं आहे. पण हे त्यांची मुखता असणारी स्मृती, जागृत श्रुती आहे. ही त्यांची जागृत श्रुती आहे. आणि हा जो बाह्य वेद आहे तो या ठिकाणी निश्वास आहे. परंतु हे निश्वसित नाही, हे त्यांच्या मुखातून प्रकट झालेले उच्चार आहेत. असं इतकी त्याच्यावर श्रद्धा असते. म्हणून वेदाचे अधिष्ठान ते सद्गुरूचे रूपधान. वेदाचं जे अधिष्ठान आहे, वेदाचा जो मूळ आश्रय आहे तेच माझ्या श्रीगुरूंचं रूप आहे. या लागी याचा अर्थ वेदार्थ आणि श्रीगुरू यांच्यामध्ये यत्किंचितही कुठलाही भेद आहे असं तर त्याला वाटत नाही. या लागी वेदार्थपूर्ण सद्गुरू वाक्य. त्यामुळं वेदाचा अर्थ आणि परिपूर्ण म्हणजे वेदाचा जो विषय आहे, वेदा अनंत बोलीला अर्थ ही तुकाची साधिला, तर त्याचं मर्म किंवा मार्मिक रहस्य कळायचं असेल तर ते सद्गुरू वाक्य. श्रीगुरूंच्या वाक्यापासून वेदाच्या अर्थाची परिपूर्ण निष्पत्ती किंवा तुम्हाला बुद्धिगम्य किंवा स्वानुभूतिगम्य होईल. अशा प्रकारे एवम ऐशेनी विश्वासे करी सद्गुरू आज्ञा लाधली जरी मग एवढी भवपुरी टवाळ होय. आता काल संदीप महाराज म्हटले होते की आता हे आपण ह्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे की विद्यापीठाच्या स्तरावर या ठिकाणी हा ग्रंथ अधिक लोक पसंत करतात. कशासाठी तर त्याच्यामध्ये चिद्विलासाला अनुकूल असणारं चिंतन ह्यामध्ये येतं असं मानून. आणि त्यामुळं ही जी टीका आहे नित्यानंद ऐक्य दीपिका हिचा आश्रय करतात. आता जेव्हा चिद्विलास सांगतात तेव्हा माया न मानता, बरोबर, माया न मानता किंवा अध्यारोप अपवाद न करता या ठिकाणी केवळ चैतन्याचा विलास म्हणजे हे
जगत आहे असं तुम्ही म्हणत असाल, अशी जर तुमची धारणा असते आणि त्या धारणेला अनुकूल चिंतन या ठिकाणी जगत हा परमात्म्याचा विकारी परिणाम आहे किंवा जगत हा परमात्म्याचा अविकारी परिणाम आहे, अशा प्रकारची काहीतरी तुम्हाला धारणा करावी लागेल. आणि ती धारणा जर ह्या ग्रंथात असेल तर मग हा ग्रंथ त्या चिद्विलासाला ते मानतात, त्या अविकारी परिणाम किंवा अव्याकृत परिणाम असं मानलेलं आहे. कोणी वल्लभाचार्यांनी मानलेलं आहे. विकारी परिणाम कोणी त्याचा सांख्य जे आहे तर ते स्वतंत्र मायेचा विकारी परिणाम, प्रकृतीचा विकारी परिणाम म्हणून जगत आहे असं मानतात. आणि जे वल्लभाचार्य आहे ते काय म्हणतात, अविकारी परिणाम आहे असं मानतात. तेव्हा या ठिकाणी असं काहीतरी वर्णन आलं पाहिजे या ग्रंथामध्ये, तर मग म्हणता येईल की हा ग्रंथ काय आहे, त्या चिद्विलासाला अनुकूल आहे. किंवा विलास शब्दाचा अर्थ या ठिकाणी असाच घ्यावा, ब्रह्मामध्ये कोणत्याही प्रकारचा परिणाम न होता ब्रह्म जगत रूपाने विकार न होता परिणाम पावतं, अशी ह्या ग्रंथाची आपल्याला धाटणी दिसली पाहिजे. त्यासाठी आपण चिंतन करत असताना आता ओव्यांकडं ह्याही दृष्टीनं कुठं कुठं पाहिलं पाहिजे. त्याच्यातलं पहिल्यांदाच खंडन होतं ह्या मताचं. कुठं बघा, ह्या ओवीमध्ये एवम आयुष्याने विश्वास करी, अशा प्रकाराने विश्वास करी म्हणजे आपण जर श्रीगुरूंच्या वचनावर आत्यंतिक श्रद्धा ठेवली तर सद्गुरू आज्ञा लादली जरी, आणि जर त्या सद्गुरूंची कृपा झाली आणि त्यांची आज्ञा आपल्याला प्राप्त झाली. आज्ञा म्हणजे काय, त्यांनी तत्वमसी महावाक्याने केलेला जो उपदेश, त्यापासून आपल्याला अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारची अंतःकरण वृत्ती होऊन जर अज्ञानाची निवृत्ती झाली आणि स्वपरनिर्वाहकत्वाने ती वृत्तीही निवृत्त झाली आणि त्यावेळेला वृत्ती ही निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे आणि मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे, सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे, हा अदृश्यतेची झाली काही दृश्य जे होते. आणि मग सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे, त्रिपुट शिखरी गा दान मिळे आई ते, अशा प्रकारची ह्या अनुभवाची स्थिती होणं याला म्हणतात. ही स्थितीचं नाव काय आहे, आज्ञा. आज्ञा म्हणजे असं म्हणतात ज्ञान. जनन दिसे तेथे, ऐकी नाही. आणि सुखे मी निजलो गा, कुठं निजलो तर माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मी निजलो. म्हणजे जाणीव आणि नेणिवेच्या पलीकडं असणारं जे शांत आमचं आत्मस्वरूप, ते आत्मस्वरूप रूप आम्ही झालो, अशी जर स्थिती घेतली त्यालाच म्हणतात सद्गुरू आज्ञा लादली जरी. त्या सद्गुरूंची आज्ञा म्हणजे सद्गुरूंचं असणारं व्यापक ज्ञान, त्या ज्ञानानुभूती जर आपल्याला आली तर मग एवढी भवपुरी टवाळ होय. तर मग एवढा असणारा हा संसार आहे, ऐकी नाही, तो एवढा असणारा भवपुरी म्हणजे संसाररूपी जो पूर आहे तो टवाळ होय. म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम असे हे जो संसाराचा पूर आहे किंवा उपजने आणि निमने साचची जे का म्हणणे तो जीवलोकू म्हणे संसारू हन, अशा प्रकारचा हा जो संसार आहे तो संसार टवाळ होय, तो टवाळ होतो. टवाळ शब्दाचा अर्थ काय माऊलींचा, मिथ्या असा सरळ अर्थ आहे की नाही. मग या ठिकाणी हा संसाररूपी पूर हा टवाळ मिथ्या होतो, म्हणजे मिथ्यात्व मानलं की नाही याच्यामध्ये. त्यामुळे तुम्हाला असं म्हणता येणार नाही का या ठिकाणी चिद्विलास या शब्दाचा अर्थ इथं विवर्ता असा सरळ झाला. चैतन्याचा विलास जग जे तुम्ही म्हणता ती बहुपुरी टवाळ होई म्हणजे काय अर्थात झाली, ती विवर्त झाली, ऐके नाही. आणि त्याला प्रमाण म्हणून ह्या वृत्तीप्रभाकरणे काय विलास को आपलं विवर्त को विलास कै आहे, बरोबर ना, असंच आहे ना. त्या विलास को विवर्त कै आहे, विलास ज्याला म्हणतात त्याला नाव काय म्हणतो आम्ही, विवर्त असं म्हणतो, बरोबर ना. म्हणून या ठिकाणी मग एवढी भवपुरी टवाळ होय. जर त्या श्रीगुरूंचं कृपा झाली आणि त्यांच्या कृपेनं आपल्याला आपल्या स्वस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं तर हा संसार सागर किंवा संसाररूपी नगर हे काय होतं, पूर्णपणे मिथ्या आहे. स्वप्नाप्रमाणे काय वऱ्हाड नोहे स्वप्न गेम आहे, अशा प्रकारची त्याची अनुभूती येते. हां हां कायोचे भाव पुढे भय. सद्गुरू कृपा जेव्हा आपल्या हाताला येते त्यावेळेला भवभय, संसाराचं भय कुठल्या कुठं पळून जातं, अशा प्रकारचं सांगितलं. म्हणजे याचा अर्थ त्याची सिद्धी होत नाही किंवा ते आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आद्यस्थ ठरतं, विवर्त ठरतं, असं ह्या ग्रंथकर्त्यांना तर असंच सांगितलं की नाही स्पष्ट शब्दात. पावला तापत्रयोपशमन
ओलांडिले त्वंपद तत्पद शोधन, अन्वय व्यतिरेकाची खुण हरपली जेथे. आता म्हणतात ह्या स्थितीमध्ये काय होतं, पहिल्यांदा जो मनुष्य तापत्रयाने संतप्त झालेला आहे, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक त्रिविध तापाने तो संतप्त झालेला आहे, आणि म्हणूनच तो गुरूंच्या शोधाकडे गुरूंच्या शोधात येतो. तर आहे ना, तापत्रये शिनली एक अभंग आहे ना, तापत्रये तापेलीन गुरुते गिवसिती. तापत्रयाने, आता सगळा अभंग तिथं पुढचा वेगळा आहे. आता त्या गुरूंचं इथं वर्णन नाही, आहे की नाही. हे ज्यांची आज्ञा ही मनुष्याला अनुभूती आणून देते. नाहीतर पण हे तर खरे ना, तापत्रये काय तापलीन गुरुते गिवसिती. त्रिविध तापाने तप्त झालेले जीव श्रीगुरूंच्या शोधात असतात. आणि तिथं म्हणतात जेव्हा त्यांना श्रीगुरूची प्राप्ती होते, श्रीगुरूंची कृपा होते, आत्मबोध होतो, त्यावेळेला त्यांना काय होतं, पावला तापत्रय शमन. त्यावेळेला ह्या तापत्रयाचं शमन होतं. तिन्ही तापाचं काय त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे. आणि तिथं ती ज्यावेळेला तापत्रयाचं शमन होणारी परमाशांती त्यांना प्राप्त होते, तेव्हा ओलांडिले त्वंपद तत्पद शोधन. त्यावेळेला त्यांनी त्वंपद आणि तत्पदाचं शोधन. आता सांगा बरं, हे विवर्तवादाच्या किंवा पारंपरिक केवळ अद्वैताच्या सिद्धांतात आहे का दुसरं कुठे? आणि त्यांनी ओलांडलं म्हणजे टाकून दिलं, म्हणजे अगोदर केलं, आहे की नाही. याच्यामध्ये ती ओवी आहे ना, मारुती बाबा सांगत असतात स्वामी, व्युत्पत्ती अवघवी विसरीजे, जै जगा दाकुटे होईजे ते जवळीक माझी. सुरुवात काय आहे, थोरपण परासांडीजे. आपलं जे मोठेपण आहे ते पलीकडे टाकून द्यायचं. आत्तापर्यंत असणारं जे आपल्या ठिकाणचं मोठेपण आहे ते टाकून द्यायचं, आणि मिळवलेलं जे शास्त्रज्ञान आहे व्युत्पत्ती ते सगळं विसरायचं. आणि जगा दाकुटे व्हायचे, सगळ्या जगामध्ये आपण फारच कोणीतरी एकश्चित आहोत असं निरहंकारी व्हायचं. आणि तही जवळीक माझी, त्यावेळेला माझी जवळीक होते असं सांगितलं. तर ते म्हणतात की पहिल्यांदा थोरपण परासांडीजे, थोरपणाचा त्याग करायचा. पण थोरपणा असेल तर ना, अगोदर मिळवावं आणि मग त्याचा त्याग करावा. व्युत्पत्ती आगवी विसरीजे, पण ते मारुतीबाबा म्हणतात पहिली शिकीजे, ऐक ना. पहिल्यांदा शिकला असलं शास्त्रचिंतन मग त्याग करायचा. न शिकता काय ते सांगायचे स्वामी महाराज, नाऱ्यास 7 भाकरी खातो पण देतो कोण, ऐक नाही. त्याच्यामध्ये त्याला दिलं तर पाहिजे ना कोणी. तसं अप्राप्ताचा त्याग म्हणण्यात काही अर्थच नाही, शब्दप्रयोगच निरर्थक आहे. प्राप्तच वस्तू नाही त्याचा काय त्याग करायचा. याचा अर्थ अगोदर त्वंपद आणि तत्पद शोधन आहे, ऐके नाही. तर याचा अर्थ जी पारंपरिक पद्धती आहे संदीप महाराज, श्रवण मनन निधी ध्यासन, तत्वम पदार्थ शोधन आणि मग साक्षात्कार. आणि साक्षात्काराच्या वेळेला तत्वम पदार्थ शोधन, तत् आणि त्वम पदार्थ शोधन झाल्यावर अखंड अर्थ शिल्लक राहतो. तिथं तत्पद आणि त्वमपद कुठं राहते, त्याचा सगळा वाच्यार्थ बाधित होतो आणि लक्ष्यार्थ कोणालाच विषय होत नाही, तो स्वस्वरूपाने फक्त उर्वरित राहतो. अशा प्रकारची जर स्थिती असेल तर त्याने त्वमपद आणि तत्पदाचं शोधनही त्यांनी ओलांडलेलं आहे. अन्वय व्यतिरेकाची खुणा हरपली जेथे. आता तिथं अन्वय कशाला म्हणायचा आणि व्यतिरेक कशाला, तर त्या ठिकाणी काय यद भावे तदाभावा व्यतिरेका ना, आणि यद भावे यत सत्वे यत सत्वम अन्वय. हा ज्याचं याचं सत्व असलं की त्याचं सत्व, याचं म्हणजे कोणाचं, कारणसत्वे कार्यसत्व, कारणाचं सत्व असलं की कार्याचं सत्व, हा अन्वय झाला. आणि यदाभावे तदाभावा म्हणजे कारणाभावे कार्याभावा असं झालं की व्यतिरेक. हे आता वेदांतामध्ये ह्याच धाटणीनं आपण म्हणजे न्याय प्रक्रियेला अनुसरून चिंतन करतो किंवा मनन करतो त्याचं. पण ज्या वेळेला साक्षात्कार झाला त्या साक्षात्कारामध्ये अन्वय का व्यतिरेक आहे. अन्वय व्यतिरेक स्वस्वरूपे विकल्पो नास्ती, तत्त्वम पदार्थ शोधन स्वस्वरूपे विकल्पो नास्ती. पण हे कधी आहे, जेव्हा अनुभवाला आलं तेव्हा. पण साधक जेव्हा आपली वाटचाल सुरू करतो त्यावेळेला हेच याचाच आश्रय घ्यावा लागतो, अन्वय व्यतिरेकाचाच घ्यावा लागतो, तत्वम पदार्थ शोधन करावं लागतं. याचा अर्थ पारंपरिक सनातन वेदांत परंपरेला याच्यामध्ये कुठला विरोध आहे असं दिसतं का? विरोध आहे असं दिसतं का? त्याचं समर्थन आहे असं दिसतं? समर्थन आहे असं दिसतं. म्हणून म्हणतात सांडिले पूर्वपक्ष आणि सिद्धांते, विवर्त परिणाम केवते तेथे, ऐसा विवळला तो येथे अधिकारी जाणावा. ह्या आज्ञेचा अधिकारी कोण आहे? या आज्ञा म्हणजे कोणती? असं म्हणतात ज्ञानम, सर्वत्र ज्ञान घनता, ज्याच्या अनुभवाला आली ज्ञानच ज्ञान आहे.
दुसरं काही नाहीच आहे. आणि ते ज्ञान म्हणजे काय, त्या ज्ञानाला आश्रय पण नाही, त्याला विषय पण नाही. त्या ज्ञानाला पुढं कोणता विषय असेल तरी ते खरं ज्ञान नाही, आणि ते ज्ञान होण्यासाठी वृत्तीसारखा कोणाचा आश्रय असेल तरी ते ज्ञान नाही, आहे की नाही. म्हणून ते म्हणतात सांडिले पूर्वपक्ष आणि सिद्धांत. तिथं पूर्वपक्ष आहे का, नाही. सिद्धांत आहे का, मग नाही. आपल्याला अशी सवय झाली ना का ज्ञान म्हणलं का पूर्वपक्ष आणि सिद्धांताचं माध्यम करून बोललो, अन्वय व्यतिरेकाचं माध्यम करून बोललो, तत्वम पदार्थाचं शोधन असं व्यवस्थित दाखवलं तरच काय ते ज्ञान आहे असं म्हणतं, आहे की नाही. म्हणून आपल्याला पहिल्यांदा ज्ञानाभासाला स्वीकारून, बरोबर ना, अज्ञान निवृत्तीपर्यंत स्वरूपभूत ज्ञानात प्रवेश करण्यासाठी शास्त्र किंवा वेदांत शास्त्र प्रवृत्त झालेले. पण आपल्याला सारखं त्या शब्दाच्या जाल जे आहे ना त्याच्यात अडकता इतके अडकून जातं की आपल्याला वाटतं तीच काय आहे, स्वरूप स्थिती आहे. शब्दजालम महारण्यम चित्तभ्रमण कारकम, त्याच्यामध्ये आपण सापडतो. असं होतंच की नाही. उलट जे जास्त काळ करेल तितकं त्याचं शब्दावर प्रेम वाढत जातं, ते कमी होत नाही. स्वामी महाराज नेहमी सांगायचे, आपण अनेक वेळा सांगितलं असेल, खेडला एक संन्यासी महात्मा आले होते काशीवरून, आणि त्यांनी देह पण तिथंच ठेवला. तर ते काशीतले ज्ञानवापीमध्ये सर्वात म्हणजे एक ज्याला काय म्हणतो वाद, शास्त्रामध्ये जेव्हा वाद असेल तेव्हा त्या ज्ञानवापीमध्ये पूर्वी व्हायचा. तर त्याच्यामध्ये ते कोणत्याही पक्ष असलं त्यांची इतकी उद्भवता होती. वासुदेव शास्त्री अभ्यंकर आणि ते स्वामी हे दोन असे विशेष व्यक्तिमत्व तिथं मानले जात होते की ते वासुदेव शास्त्रीने मनात आणलं की आज शंकर अद्वैताचा आणि रामानुजाचार्याचा वाद आहे. तर ते सांगायचे की रामानुज पक्ष हा आज विजयी करायचा, तर ते केवळ अद्वैत सिद्धांताचे खंडन करायचे. अद्वैत आमोद नावाचा जो ग्रंथ लिहिला ना त्यांनी, तो ह्याच कारणाने लिहिलेला आहे की ज्या वेळेला त्यांनी संन्यासी लोक सगळे आले शंकर अद्वैताचं, पण आता अद्वैत सारखे खंडन खाद्यासारखे ग्रंथ, चित्सुकीसारखे ग्रंथ त्यांच्याजवळ असल्यामुळे त्यांना ह्या पक्षांचा पराजय करणं म्हणजे काही विशेष गोष्ट नाही. परंतु त्यांनी एवढं तर्कशुद्ध व्याख्यान केलं की त्या ठिकाणी सर्व संन्याशांना पराजित व्हावं लागलं. बरं, यांचं पाहिलं तर यांचं चिंतन सगळं केवळ अद्वैत सिद्धांताचंच दिसायचं त्यांना. त्यामुळं त्यांना वाटलं की वासुदेव शास्त्री काय हा पक्ष घेणार नाहीत, पण त्यांनी तिथं तो पक्ष घेतला आणि सगळ्या संन्याशांचा पराजय झाला. संन्यासी संध्याकाळी रात्री त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हणले जाऊ द्या, काही जरी असलं तर आपण यांना चुकीनं समजत होतं, यांना आपण एवढं तर म्हणू शकू की नाही हे कोणत्या पक्षाचे, हे श्रीभाष्याला अनुसरतात ज्या अर्थी त्या अर्थी हे रामानुज पक्षाचे. पण स्पष्ट विचारू, त्यांना स्पष्ट विचारलं, तुम्ही शंकर अद्वैताच्या मताचे का रामानुज वेदांत मानता, तुम्ही रामानुजाचार्यांचे अनुयायी? त्यांनी सांगितलं नाही, मी शंकर पक्षाचा अनुयायी आहे. ते म्हणे मग तुम्ही आज तर तिथं सगळं खंडन केलं म्हणे. ते म्हणे ते खंडन करायचं होतं म्हणून केलं, तेच. पण सिद्धांत जो आहे तो केवळ वेदांताचा सिद्धांत, तो श्रुतीसंमत सिद्धांताला मी सोडणार नाही. ते म्हणे पण मग आता आम्ही काय समजायचं म्हणे, तुम्ही काय समजायचं, तुम्हाला खंडन करता नाही आलं ते मी करून दाखवतो म्हणे. पुन्हा आज जो पूर्वपक्ष केला त्याचं उद्या खंडन करून तुमच्या पक्षाची हे करतो. मग ते म्हणे नाही, पण तुम्ही काहीतरी ग्रंथ लिहा, कारण हे प्रश्न कायम त्यांच्या समोर येत होते आणि त्याचं अनुत्तरित राहिले, त्यांना उत्तर देता आलं नाही. म्हणून मग त्यांनी काय केलं, अद्वैत आमोद नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यात पूर्वपक्ष सगळा रामानुजांना केलं आणि उत्तर पक्ष याच्यात हे केलं. आपलं चिंतन याच्यासाठी सांगितलं का ज्या वेळेला खरे स्वानुभूती संपन्न मनुष्य होतो त्यावेळेला त्याच्या ठिकाणी जसं अन्वय व्यतिरेक नाही त्याच्या ठिकाणी, किंवा काय त्याला तत्वम पदार्थ शोधन नाही, त्याचप्रमाणे पूर्वपक्ष उत्तरपक्ष तरी आहे का त्याच्यामध्ये. आपल्याला वेदांत शिकणं म्हणजे व्यवस्थित पूर्वपक्ष मांडणं आणि व्यवस्थित उत्तर पक्षाने त्याचं खंडन करणं, आहे की नाही. याला आपण म्हणतो वेदांत चिंतन चाललं आहे. आणि ह्या वेदांत चिंतनाने आयुष्यभर जरी आपण त्याची वाटचाल केली तर त्यामुळं मग चित्ताला शांती मिळत नाही, चिंताची क्षुब्धता होते, चित्ताची क्षुब्धता होत राहते. आणि आपल्याला वाटतं आपलं चिंतन तर चाललं आहे, पण कशासाठी चिंतन, याच्यासाठी चाललं आहे का अन्वय व्यतिरेक याला पण विसरायला पाहिजे, तत्वम पदार्थ शोधन याला पण विसरायला पाहिजे. आणि आता चाललेलं काय, पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष याला सुद्धा तात्पर्यम पकडितव्यम, तात्पर्याला पकडलं नाही तर शांती नाही प्राप्त होणार. म्हणून सांगतात सांडिले पूर्वपक्ष आणि सिद्धांत विवर्त परिणाम के होते. अहो पूर्वपक्ष आणि सिद्धांत दोन्ही सांडले तर मग आता विवर्तन परिणाम के होते. तिथं हे बघा, आम्ही जर विवर्तवादाला कुठं आला विवर्तवाद म्हणतो तर त्याचं समर्थन करण्याचं ग्रंथकाराचं तात्पर्य आहे का.
परिणाम कुठं कैमुत्तिक ज्ञान आहे. आम्ही विवर्त मानत नाही तर परिणाम कुठं मानतो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. काय आत्मस्वरूपाचा विवर्त काय मानायचं कारणच नाही, कारण विवर्त पदार्थ त्रैकालिक अत्यंत भावरूप आहे, अधिष्ठानाच्या ठिकाणी तो कधी झालाच नाही. मग आम्ही विवर्त तरी मानतोय का? आता जर विवर्त मानत नाही तर तुमचा परिणाम कुठे घेऊन बसले, आणि त्याचा पुन्हा विकारी परिणाम आणि अविकारी परिणाम असं तुम्हाला काय म्हणण्याचं कारण नाही, ऐके नाही. म्हणून म्हणतात विवर्त परिणाम होते ते आणि ऐसा विवळला तो येथे अधिकारी जाणावा. आणि असं ज्याला विवळलं म्हणजे असं ज्याला समजलं, असं ज्याला यथार्थ ज्ञान झालं, तो ह्या ग्रंथाचा काय आहे, अधिकारी आहे, हे असं सांगितलं आहे की नाही. आता एवढं म्हणजे याचा प्रवास किती झालेला आहे बघा. आता याचं थोडं राहिलेलं आहे की नाही. एक बटन दाबलं की याचं पूर्ण प्रकाशच आहे की नाही. ते काय येन तेजसी तत्तेज एवढं त्याला सांगायचं आहे फक्त. ह्या सगळ्याचा त्याग ज्याच्यामुळं केला ना वृत्तीज्ञानामुळं, त्यात तेवढं तो टाकून दे. गुलाबराव महाराज किंवा बाबाजी महाराज पंडितांनी त्या ठिकाणी हेच घेतलेले का, वृत्ती माया किंवा हे जे म्हणतो ना ते वृत्ती, हेच तुम्ही घ्या. वृत्तीचा विषय जो परमात्मा केला होता ती वृत्ती विवर्जित झाली की परमात्माच राहिला, ऐके नाही. म्हणून ते म्हणतात येत ऐसा विवळाला, असं ज्याला कळ. आता असं कोणाला कळेल खरं? ज्याला खरं पाहिजे, सत्याचा अन्वेषणासाठी जो जीवनात निघाला. आम्हाला तुमचा विवर्तही नको आणि परिणाम नको, आम्हाला सत्य पदार्थ जो आहे त्याची आम्हाला अनुभूती करून द्या, त्याची आम्हाला सिद्धी करून द्या. याच्या व्यतिरिक्त आणि त्यासाठी आम्ही काय करू? तुम्ही सांगाल ते करू, तुम्ही सांगाल ते करू. आम्हाला काय अभिनिवेश कोणत्याही पदार्थ. त्यांनी सांगितलं ना की ह्या अमृतानुभवाचं चिंतन करायचं असेल तर ते रामकृष्ण परमहंसांनी दृष्टांत दिला. एक मैत्रीण तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली, ती होती शिंपी काम करत, टेलर काम करत. तर तिनं काय केलं की ही आली, ती काही स्वयंपाकात होती, हिनं आपलं तिथं बसली आणि तिला एक त्याच्या दोऱ्याची गुंडी आवडली, रंगीत होती. तिनं घेतली आणि आपल्या काखेत घातली. तिला वाटलं हिनं पाहिलं नाही, मग आता ही गुंडी आपण घेऊन जाऊ. नंतर तिनं काखेमध्ये घातली. त्या मैत्रिणीनं तिला पाहिलं. रामकृष्ण परमहंस देवाने उदाहरण दिले ना सत्यजी महाराज, आणि ते ठेवली काखेत. मग ती म्हटली थोड्या वेळाने तिला वाटलं आपली गुंडी कशी सोडवायची. मग तिनं सांगितलं की मैत्रीण सखी तू आली, मला खूप आनंद झाला, पण मला असं तुझ्या इतका आनंद झाला की मला वाटतं आता नृत्य करावं आपण दोघींनी. तर मग तिला तयार व्हावं लागलं. नृत्य करता करता तिनं दोन्ही हात वर केले. हिनं एक हात तसाच बगले ठेवला आणि एकच हात वर केला. ते म्हणे दोन्ही हात वर केल्याशिवाय आनंद येणार नाही. आता गुंडी पडली की नाही, तसं आपण हे जे गृहीत कृत्य धरले, परिणामवाद, विवर्तवाद, बिंब प्रतिबिंबवाद आहे की नाही, याच्यामध्ये एक जीववाद, आजातवाद, दृष्टीसृष्टीवाद, सृष्टीदृष्टीवाद, आपण अमृतानुभवात बघा आतापर्यंत जे चिंतन करतो ह्याच पद्धतीनं करतो ना. प्रक्रिया, याचा अर्थ ह्या सगळ्या प्रक्रिया जर तुमच्या झाल्या असतील तर आपलं चिंतन हे चाललं होतं का ते जे संन्यासी महात्मे ते खेडला आले, त्यांचं वय होतं जवळजवळ काहीतरी 80-90 वर्ष, आणि त्या काळात ते आले. स्वामी महाराज त्यांना भेटायला जायचे. तर ते काय करायचे की ह्याच्यामध्ये खोलीमध्ये अंधारे खोली, ते अजून आहे ती खोली तशीच आहे त्यांची खोली त्या स्मशानभूमीजवळ, आणि तिथं ते भिंतीकडं तोंड करायचे. आधी डोक्यावर ते पासोडी पांघरून घ्यायचे आणि मग काय करायचे काय कोणाला कळायचं नाही, ही त्यांची साधना. तेव्हा स्वामी महाराज विचारतात तुम्ही स्वामी करता तरी काय नेमकं, भिंतीकडं तोंड करता? ते म्हणजे त्या काशीला राहून आहे ना ते वादविवाद सभेमध्ये भाग घेता घेता मला ते इतका शब्द जंजाळ झाला आहे. अहो, नैयायिकाचं खंडन करायचं का नैयायिकाची परिभाषा, वैशेषिकाचं करायचं का वैशेषिक परिभाषेचे शब्द, सगळ्या दर्शनाचं हे केलं, आणि ते होते वेदांती. आणि त्यामुळं म्हणे मला तो इतका अभिनिवेश येतो काही सुटतच नाही. तेव्हा आता मी इथं जो अभ्यास करतो तो ते शब्दजाल विसरण्याचा अभ्यास करतो. मी ते शब्दजाल पुढं करण्याचा अभ्यास करत नाही. ती मला जी सवय लागली त्याच्यासाठी स्वामी महाराज त्यांच्या भेटीला जायचे मधून. तर ते असं आहे, इथं कोणी एखादं अभिनिवेश धरून धरला असता, गृहीत कृत्य धरलं असलं तर त्यांनी काखेत चेंडू धरला आहे, मी वेदांती आहे, मग मला दुसऱ्याचं खंडन, मी नैयायिक आहे, असं नाही चालणार. याच्यामध्ये खरं काय आहे असं ज्याला शोधायचं असेल तर तो पुरुष लवकरात लवकर हा अमृतानुभव घेईल, अमृत स्वरूप अनुभव घेईल, अशा प्रकारची भूमिका ते मांडतात. पण हां 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 हो हो हां, तसंही घेतलं तरी चालेल. मग हे जागृती स्वप्न अवस्था ह्या जे इथं एका अवस्थेत दुसरी अवस्था नाही आहे की नाही, पण त्याच्यामध्ये आत्मा अनुस्यूत आहे.
हा आत्म्याचं तिन्ही अवस्थामध्ये अनुश्रुत असणं त्याला अन्वय म्हणायचं, आणि अवस्थांचा परस्परामध्ये व्यतिरेक आहे. आणि कार्यकारण भावाचं घेतलं तर बिघडत नाही. कार्यकारण भावाचं घेतलं, कारण काय आहे, कार्यकारण भावच मुळात मिथ्या आहे. व्याप्य व्यापकता जशी मिथ्या आहे तसं कार्यकारण भावसुद्धा काय आहे, मिथ्याच आहे. त्यामुळे त्याचंही घेण्याचं काही कारण नाही. तोही काही तुम्हाला कार्य दिसतं म्हणून आम्ही त्याला कारण सांगितलेलं का कार्यकारण भाव सांगण्यात तात्पर्य नाही. पण वेदांतामध्ये कार्यकारण भाव सांगितला नाही का, कधी सांगितला. अध्यारोपाच्या भाषेचा व्याप्य व्यापकता सांगितली नाही का, सांगितली. पण कधी त्या भाषेत सांगितली, अध्यारोपाच्या भाषेत. बरं ठेवली का तिला, अपवाद करून तिलाही ठेवलेलं नाहीच आहे. आता इथं काय आहे, थोडक्यात यांच्या बोलण्याकडे पाहायचं झालं तर आयुष्यभर त्या शब्दाच्या पदाचे अर्थ जतन करण्यात जर गेलं तर आपल्याला अर्थरूपताच प्राप्त व्हायची नाही. ज्याला अर्थरूपता प्राप्त करण्यासाठी जो उतावीळ झालेला आहे, उतावीळ म्हणण्यापेक्षा जो लालायित झालेला आहे आणि त्याच्यासाठी काही करायला तयार आहे, तर त्या पुरुषा ह्या अमृतानुभवाचा अधिकारी आहे असं त्यांच्या सांगण्याचं तात्पर्य दिसतं. बरोबर ना. म्हणून सांगतात, सांडिले पूर्वपक्ष आणि सिद्धांत विवर्त परिणाम केवते तेथे ऐसा विवळला तो येथे अधिकारी जाणावा. असं ज्याला कळलं तो ह्या ग्रंथाचा काय आहे, अधिकारी आहे. किंबहुना, आता त्याच्या पुढे जाऊन सांगतात, किंबहुना स्वसंवेद्य स्वानुभव खुण ते येथे पाहावी उमानोन उनी पडे तरी संपूर्ण तत्काळ होय. बघा इथं आपण दररोज म्हणतो की बाबा ज्ञानेश्वरी, आपलं अमृतानुभवाचा पाठ झाला का ज्ञानेश्वरीचं मंगलाचरण चालूच आहे असं समजायचं आणि पाठ करायचा, म्हणजे पारायण करायचं आहे की नाही. तर आता इथं ते स्वतः ते ग्रंथकार सांगतात त्यांच्या दृष्टीनं स्वसंवेद्य पद समोर आहे. बरोबर ना. त्यांच्या दृष्टीनं स्वसंवेद्य पद, मग कोणतं सांगितलं तुम्ही, कोणी वजूची हाती सरळ सरळ जे आहे ना, तर तिथं ज्ञानेश्वरीतली ओवी त्यांच्यासमोर कोणती, ज्ञानियाशी तरी अखंड उजूच्या हाशी जे तुझ्या विखी मुगळ तया लागे तू वक्रतुंड, आणि ज्ञानियाशी तरी अखंड उजूच्या हाशी असे. आणि नाथ महाराजांनी भागवतामध्ये सुद्धा गणपतीची सोंड जी ती सरळ सोंड आहे असं म्हटलेले, कारण तिच्यात ही वक्रता नाही, मूढता आहे की नाही, मूढापुरुषाप्रमाणे वक्रता नाही ती, म्हणून ती सोंड कोणती आहे, सरळ आहे. जया लागे तू मूढ काय, जे तुझ्या विखी मूढ, तुझ्याविषयी जे मूढ आहेत, अज्ञान आहे त्यांना, ते तुला वक्रतुंड असं म्हणतात, तुझी सोंड वाकडी आहे असं म्हणतात. आणि ज्यांना ज्ञान झालं त्यांच्या दृष्टीनं सरळ आहे. ज्ञानी अशी तरी अखंड उजूची असते, तसं इथं त्याला काय म्हणलेले, सरळ असं म्हणतात, त्याला म्हणतात सरळ म्हणतात. आणि तो शब्दप्रयोग त्यांनी जणू काय ज्ञानेश्वरीला समोर ठेवूनच योजलेला आहे. तसा इथं म्हणतात किंबहुना. आता हे एवढं सांगितल्यानंतर म्हणतात किंबहुना, किम फार काय सांगावं, स्वसंवेद्य स्वानुभव खुन. या ठिकाणी जी स्वसंवेद्य अशी स्वानुभवाची म्हणजे आत्मानुभवाची खून काय आहे, स्वसंवेद्य. आणि ती कुठं येथ पाहावी उमानून, ते या ठिकाणी उमानून पाहावी म्हणजे तिचा पडताळा घ्यावा, तिचं मोजमाप करावं की ही स्वसंवेद्यता आपल्याला लाभली की नाही, आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ ह्या सुसंवेद्यता जी आहे ती आपल्याला पडताळायची. म्हणजे काय, स्वसंवेद्य म्हणजे या ठिकाणी वृत्तीला धरून स्वसंवेद्यता असेल, ज्याचा तोच आपल्याला जाणतो, म्हणजे तोच आपल्याला विषय करतो, असं असेल तर ती स्वसंवेद्यता आहे का, ती स्वसंवेद्यता नाही. तिचा अर्थ हाच घ्यावा की स्वअसंवेद्य. आपण आपल्याला पक्का विषय आहे, इतरांना पक्का विषय आहे, आणि आपण इतरांना विषय करीत देखील नाही. अशा प्रकारची ही स्वसंवेद्यत्वाची जर खूण असेल तर ते म्हणतात येथे पाहावी उमानून. श्रीगुरूंच्या मार्गदर्शनाखाली ही खूण किंवा हा संकेत योग्य रीतीनं आपल्या अनुभूतीला आलाय की नाही स्वसंवेद्य रूपाने, तर हे येथे पाहावी उमानून. आणि उनी पडे, आणि समजा नाही पण आपल्या ठिकाणी अजून थोडी उणीव आहे असं जर वाटलं तर आपल्याला काय करायचं, आपल्याला त्या स्वसंवेद्य पदाचं जो अर्थ आहे त्या अर्थाशी आपल्याला एकरूपता अजून प्राप्त झाली नाही, अजून आपल्या ठिकाणी काहीतरी त्रुटी आहे असं जर वाटत असेल आणि ह्या अमृतानुभवाचं चिंतन केलं तर उनी संपूर्ण तत्काळ होईल. तर तत्काळ म्हणजे अमृतानुभवाचं मार्मिक रहस्य लक्षात आल्याबरोबर हे तुम्हाला काय होईल, बंधा काले भी बंधा भावा, अशी जी काही थोडी उणीव आली होती ती उणीव
पूर्ण होईल. म्हणजे त्या ठिकाणी अज्ञानाची निवृत्ती होईल, अज्ञान निवर्तक अहम ब्रह्मास्मी वृत्ती ज्ञानाची निवृत्ती होईल. आणि त्या ठिकाणी आता हे अज्ञान गेलं याचंसुद्धा तुम्हाला स्मरण होणार नाही आणि ज्ञान झालं अशा प्रकारचं त्या ज्ञानोत्पत्तीचाही अभिनिवेश होणार नाही. आणि ह्या ग्रंथाच्या सांगितलेल्या खुणा जर तुम्ही पाळल्या तर तुम्ही आपल्या स्वस्वरूपामध्ये त्या ठिकाणी निर्वेदपणे परिपूर्णता, ओम पूर्णमदाः पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. त्रुटी असेल तरी, म्हणजे याचा अर्थ जो ज्याला अदृढ अपरोक्ष ज्ञान असेल, बरोबर ना, त्याचं दृढतेमध्ये काय होईल, रूपांतर होईल, ऐके ना, परिवर्तन होईल आणि निशंक होईल. काय, संध्याच्या सुटल्या गाठी आणि झालो पोटी शीतळ, अशा प्रकारची तुम्हाला दिव्य अलौकिक दिव्य आनंदाची अनुभूती येईल असं सांगतात. आणि ती असं नाही का तो कशावर तरी अवलंबून आहे, तो विषयावर अवलंबून आहे, तो वृत्तीवर अवलंबून आहे, उपाधीवर अवलंबून आहे, असा आनंद तुम्हाला मिळणार नाही. तो निरुपाधिक स्वरूपाचा आनंद तुम्हाला या ग्रंथाच्या द्वारा श्रीगुरूंनी मार्गदर्शित ह्या ग्रंथाचं जे चिंतनाची दिशा तुम्हाला दिली, या दिशेने काही जरी उणीव असू शकतं पण ते उणीव जाईल आणि तुम्हाला तत्काळ ती संपूर्णता प्राप्त होईल, परिपूर्णता प्राप्त होईल बोधाची, असं सांगतात. येथे संबंधो हा जाणी जेसू, जो वेद शिरोभाग डंशू, तो वेद मंथुनी सारांशू काढिला असे. येथे संबंधो हा जाणी जेसू, या ठिकाणी तुम्ही श्रीगुरूंच्या बघा इथं संबंध कसा, येथे हा संबंध जाणी जेसू. इथं संबंध कशाचा आला आहे माहिती आहे का, जे अमृतानुभवाचा प्रतिपाद्य विषय, तिकडे शब्द घ्यायचा वेद प्रतिपाद्य, ऐकी नाही. इथं अमृतानुभवाचा जो संबंध आहे तो कसा आहे, इथं पूर्ण सांगितला, श्रुतीला अनुसरून हा विषय आहे पूर्णपणे. कशावरून, जो वेद शिरोभाग डंशू, जो वेदाचा शिरोभाग अर्थात वेदांत अर्थात उपनिषद आणि त्याचा दंश म्हणजे त्याचं मार्मिक रहस्य, बरोबर ना. आणि तो मार्मिक रहस्य कसा, तर या ग्रंथामध्ये वेद मंथुनी सारांशू काढिला असे. उपनिषद भाग म्हणजे संपूर्ण वेदाचं मंथन करून काढलेला उपनिषदाचा शिरोभाग जो वेदांत दर्शन म्हणजे उपनिषद, तेच या ठिकाणी हा संबंध आहे या ग्रंथाचा. म्हणजे हा ग्रंथ हा वेदांताचं आपलं वेदाचं विचारमंथन करून वेदाचा अंत म्हणजे अंतिम निर्णय जो जीव ब्रह्मैक्य ज्ञान आणि तद्वारा प्राप्त होणारी जीवनमुक्ती, कारण पुढं नवं जीवनमुक्ती प्रकरण पण माऊलींनी सांगितलेला आहे. म्हणून या ठिकाणी तो याचा दंश आहे. दंश म्हणजे मार्मिक रहस्य आहे, तो याचा मार्मिक रहस्य आहे असं सांगितलं. म्हणजे आम्ही जे सांगतो हे अवैदिक आहे असं नाही, हे काय आहे, पूर्णपणे वैदिक आहे. पण वैदिक आहे वेदोशीर, म्हणजे उपनिषदांचं तात्पर्य आणि त्याचा विचार केलेला आहे आणि तो विचार या ठिकाणी सांगितलेला आहे असं सांगतात, बरोबर ना. वेद मंथुनी सारांशू काढिला असे, जे ते श्रुती येथ प्रमाण किंबहुना विश्वात्मका ईशाचे वचन, ते हे अनुभवामृत हे खुन जाणून घे. जर कोणाला ज्ञानेश्वरीचं कळण्याला, आता यांनी सांगितलं 18व्या अध्यायातल्या बऱ्याच वया स्पष्ट होतात, पण दुसऱ्या अध्यायातल्या होतात, 5व्या अध्यायातल्याही होतात. ज्याही कोणत्या वया असतील ज्ञानेश्वरीतल्या की ज्या आपल्याला थोड्या अगम्य वाटतात किंवा गूढ असं वाटतं, ते हा दंशू जवनय हाता, हा दंशू जोवरी नये हाता, तोवरी माझी साचोकारे, माझी साचोकारे पण पार्था, हाता नये सर्वथा जेवी तुशी कनू. हा दंश म्हणजे उपनिषद प्रतिपाद्य, हे जे मर्म आहे हे जोपर्यंत हाताला येत नाही तर त्याच्या हाताला काय होईल, त्यांनी किती शास्त्राचं चिंतन केलेलं असेल तर त्याच्या हाताला काय होईल, तुशी कणू. आपल्याला तुष नाही मिळणार, काय आपलं कण न मिळता काय होईल, तुष म्हणजे त्याचं भूस हाताला येईल अशा प्रकारची तिथे. आणि इथं काय हाताला येईल, कण हाताला येतील. आणखी आपलं हे चिंतन चाललं होतं की ज्ञानोबरायन आपलं ह्या कल्याण स्वामींच्या समोर ज्ञानेश्वरीचे शब्द जणू काही ज्ञानेश्वरी ही त्यांची परिभाषिक शब्द आहेत ज्ञानेश्वरीचे, असं त्यांनी समजलेलं आहे. तर त्यापैकी एक शब्द इथं बघा, ते श्रुती येथ प्रमाण, ज्या वेदाचा मंथून काढलेल्या जी श्रुती म्हणजे उपनिषद वचनं ती या ठिकाणी काय आहेत, प्रमाण. म्हणजे याचा अर्थ उपनिषद प्रमाणाच्या कोणत्याही प्रकारचा विरोध करून याच्यातलं आमचं एकही वचन नाही,
बरं ना. उपनिषदाला प्रामाण्य धरून या ठिकाणी चिंतन केलेलं आहे, म्हणून म्हणतात ते श्रुती येथे प्रमाण. ती श्रुती या ठिकाणी प्रमाण आहे. किंबहुना फार काय सांगू म्हणतात, कारण त्यांनी मागं चिंतन केलेलं आहे. आमची श्रुतीवाक्य कोणाची? गुरूंचीच वाक्य आहेत, बरोबर ना. श्रुतीवचन ही कोणाची आहेत? त्या श्रुतीवचनाचं अधिष्ठान कोण आहे? आमचे श्रीगुरू आहे. आणि त्यांचं विचारमंथन करून अर्थ निरूपण करणारे कोण आहेत? आमचे श्रीगुरू आहे. अनुभूतीवर स्थापन करणारे कोण आहेत? आमचे श्रीगुरू आहेत. अशी गुरुनिष्ठा त्या ठिकाणी सांगितली. आता म्हणतात ते श्रुती येथे प्रमाण. ती श्रुती या ठिकाणी प्रमाण आहे. किंबहुना विश्वात्मका ईशाचे वचन. फार काय सांगू, आम्ही म्हणतो ते विश्वात्मक असणार. आता श्रुतीप्रमाणे आहे ना, श्रुतीप्रमाणे बंद. फार काय सांगू, हे विश्वात्मक ईशाचे वचन आहे. म्हणजे विश्वात्मक असणारा जो ईश्वर आहे त्या ईश्वराचं वचन आहे. हे तर काय आम्ही म्हणतो ते यश्य निश्वसितम काय यश्य निश्वसितम वेदाः. आणि तर या ठिकाणी म्हणतात विश्वात्मक असणारा ईश याचंच हे वचन आहे. म्हणजे कोण आहे? आता विश्वात्मके देवे येणे वागेने तोषावे. ऐके नाही, तो विश्वात्मक देव कोण आहे? श्रीगुरू आहे का ईश्वर आहे? श्रीगुरू आहे की नाही. म्हणून हे आमच्या श्रीगुरूंचं काय आहे? वचन आहे. आणि ते कोणाचं आहे? श्रुतीचं आहे, तेच आहे. म्हणजे श्रीगुरू वचन आणि आमचे हे वेदांत वचन याच्यामध्ये यत्किंचितही विरोध नाही, आहे की नाही. म्हणून सांगतात. पण इथं विश्वात्मका ईश म्हणजे आमच्या श्रीगुरूंचं वचन आहे, ही त्यांची परिभाषा आहे. म्हणजे इथं निश्चित केला अर्थ का विश्वात्मक ईश म्हणजे ईश्वर नसून ते कोण आहेत? आमचे साक्षात श्रीगुरू आहेत. यथा देवे तथा गुरव. ते हे अनुभवामृत खूण जाणून घे. ती ह्या अनुभवामृताचं काय आहे? खूण आहे, किंवा त्याचा संकेत आहे, किंवा रहस्याचं उद्घाटन आहे, असं तू जाणून घे. अहो हे याची ग्रंथी पाही अवसानी बोलिलेशे काही, जे या ग्रंथाबाहेर नाही उपनिषदार्थ. उभी आठवली तर सांगा कैलास महाराज या अर्थाची. ते म्हणतात अहो याची ग्रंथी पाही, पहा याच ग्रंथामध्ये अवसानी म्हणजे ह्या ग्रंथाच्या शेवटी, म्हणजे कोणत्या 10व्या प्रकरणामध्ये बोलिलेशे काही, जे काही आम्ही बोललेलं आहे, जे या ग्रंथाबाहेर नाही उपनिषदार्थ. ह्या ग्रंथाबाहेर म्हणजे या ग्रंथाच्या बाहेर म्हणजे ह्या ग्रंथामध्ये सांगितला आणि अजून काही सांगायचा राहिला असा उपनिषदार्थ नाही. असा उपनिषदाचा कोणताच विषय नाही. एवं दशोपनिषदे पुढारान ढळती पदे देखोनी बुडी बोधे येथे चिदिदली. आहे की नाही ओळ? त्या ओवी आहे की नाही? आम्ही जे सांगितलं आहे तर उपनिषद याच्या पुढं जाऊन काय सांगतील का? जे तर ज्ञानोबारायांनी सांगितलं पण उपनिषदाने मात्र सांगितलं नाही, किंवा याच्यामध्ये काही सांगितलं अधिक काही उपनिषदामध्ये अजून काही विशेष असे आहे. पुढारानं एक पाऊल पुढे उपनिषद जाणार नाहीत, असं सांगितलं का नाही. म्हणून म्हणतात की अहो याची ग्रंथी पाही अवसानी बोलिलेशे काही, जे या ग्रंथाबाहेर नाही उपनिषदार्थ. उपनिषदाचा अर्थ म्हणजे उपनिषदाचा कोणताही विषय या ग्रंथाबाहेरचा नाही. म्हणजे सगळी उपनिषद याच्यामध्ये आली की नाही. उपनिषदार्थ उपनिषदाच्या अर्थाने सगळ्यांनी बुडी कुठं दिली? इथंच दिली. ऐकी असं सांगतं. म्हणून मतांतर सांडून करावे हे अमृतपान, मग हे अमृताची आपण होणे ठाकेजे. म्हणून अशी स्थिती आहे. म्हणून मतांतर सांडून सगळ्या मतांतराचा काय करावा? त्याग करावा. काय तुकाराम महाराजांचा अवघे रीते पोकळ, बहुतांची बहुत मते अवघे रीते पोकळ. अजून काय? तार्किकांचा टाका संग आणि पांडुरंग स्मरा हो. पुढं नका शोधू मतांतरे आणि नुमगे खरे बुडाल. अशा प्रकारची स्थिती. म्हणून मतांतर सांडून करावे हे अमृतपान, आणि ह्या अमृताचं पान अनुभवरूपी अमृताचं पान या ठिकाणी करावं. मग हे अमृताची आपण होणे ठाकेजे. मग इथं जर तुम्हाला खरं हे अमृताचं पान केलं, अनुभवामृतचं जर तुम्ही पान केलं म्हणजे अनुभवामृत ह्या ग्रंथाचं चिंतन केलं तर तुम्हाला अनुभवामृताचं आस्वादन व्हायला होणार नाही बरं का. तुम्ही म्हणाल अमृत अनुभवाचं मग तुम्ही पान केलं म्हणजे त्याचं रसास्वादन झालं, असं नाही होणार.
मग हे अमृताचे आपण होणे ठाकेजे. अमृतानुभव ग्रंथ अमृताचं प्राशन करवणार नाही, तुम्हाला अमृत रूपच करून टाकेल, आहे की नाही. म्हणजे त्या ठिकाणी भोग्य भोगता अशी कोणतीही भ्रांती तुमच्या ठिकाणी राहणार नाही. ज्ञातृत्व भ्रांती राहणार नाही तर भोक्तृत्व भ्रांती कशी राहणार. मग कर्तृत्व भ्रांती राहील काय, रसपान करणारा मी असं तुझा राहणार नाही. अमृताची आपण होणे ठाकेजे, तो अमृत स्वरूपच होऊन राहील. ना तरी स्वात्मानुभूती खुन आणि श्रीगुरूचे वचन आता ये ठाई जाण उमजोनी घ्यावे. आता ना तरी अथवा स्वात्मानुभूती खुन आपल्याला आत्मानुभूती झालेली आहे असं आपल्याला जे वाटतं त्याची खूण आणि श्रीगुरूंचे वचन आणि श्रीगुरूंनी त्या आत्मानुभूती संबंधाने केलेलं वर्णन बरं ना, वचन त्यांनी केलेलं निरूपण, हे आता ये ठाई जाणं उमजून घ्यावे. या वेळेला आता काय करावं, ह्या अमृतानुभवाच्या रूपाने आपण उमजून घ्यावं, चांगल्या प्रकारचं समजून घ्यावं की या ठिकाणी आपल्याला येणारी काय मनुष्याला कुठं पण थांबून जातो आणि हाच आत्मानुभव आहे असं म्हणू शकतो, आहे की नाही. त्याच्या ठिकाणी प्रतिबंध असतील तरीसुद्धा त्याला लक्षात येत नाही. काल आपण पाहिलं ना, प्रतिबंध असताना देखील तो म्हणतो का प्रतिबंध उपहित चैतन्याच्या ठिकाणी प्रतिबंधाचा काय आहे, त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. आणि सगळं पाहिलं तर शांती दांती काय आलेलं पण नाही आणि आनंद कैवल्याचा आनंदही पण प्राप्त झालेला नाही. आणि मग म्हणत बसतो सगळं झाले, कोणता संशय नाही, वेदवाक्याविषयी नाही, प्रमाणाविषयी नाही, प्रमेयाविषयी नाही, काही संशय नाही, पण मात्र समाधान पण नाही, आहे का नाही, समाधान पण नाही. याचा अर्थ प्रतिबंध होता. अरे बाबा विपरीत भावनेचा असला तर तू निधिध्यासन केलं पाहिजे, त्यात साधनही करीत नाही, प्रतिबंधही निवृत्त होत नाही असं. म्हणून त्यांनी सांगितलं ना तरी स्वात्मानुभूती खुन आणि श्रीगुरूचे वचन आपली जी आपलं ज्या स्तरापर्यंत आपण अनुभूतीचे आलेलो आहे, जितकी आपली अनुभूतीची उंचावली आहे पण जितकी आपली कमी आहे याविषयी श्रीगुरूचे वचन, श्रीगुरूंनी सांगितलेले आत्मानुभूतीचे खूण आणि त्यांनी केलेलं त्याविषयी निरूपण, ये ठाई जाणं उमजून घ्यावे. आपण जिथं आहोत तिथं काय करावं, उमजून घ्यावे, त्याचा विचार करावा किंवा ते समजून घ्यावं. म्हणजे आपण इथपर्यंत आलेलं आहे आणि आपल्याला अजून इतकं चालायचं आहे हे आपण जाणून घ्यावं. ते हां ते माईक घ्या, माईक, ते सगळ्यांना ऐकायला येतं. हां हां सांग. आपण जर कुठे कमी पडलो तर श्रीगुरूंना दोष देऊ नये. आपण कुठे आहोत, अर्थात ज्ञानी आहोत की मुमुक्षु आहोत की बद्ध आहोत हे समजून घ्यावं, पडताळून घ्यावं आणि त्यानुसार आपण आपलं साधन करत जावं, मार्गक्रमण करावं. आपले आत्मप्रतारणा घेऊ नये किंवा गुरूंच्या ठिकाणी दोषदर्शन करू नये. तुम्ही आम्हाला दिलंच नाही, काहीतरी राखूनच ठेवलं असं पण त्यांना म्हणू नये, आहे की नाही. पण आमची आहे ही स्थिती अशी आहे तर आणि तुम्ही सांगितलेली स्थिती उंच आहे तर त्याची कसं तर ते म्हणतात आपुले आपण उमजून घ्यावे, आपण अंतर्मुख व्हावं आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे मार्गक्रमण करावं, साधना करावी. ते येथे पाहिजे पडताळून चुके तरी येथे जाणं, जे असेल काही ऊन ते करावे पुरे. आणि ते पडताळून पाहायचं म्हणजे पुन्हा पुन्हा तपासून पाहायचं आपण कुठं आहोत हे पडताळून पाहायचं. आणि चुके तरी येथे जाणं, आणि याविषयी आपली जर काही चूक होते तर हे आपल्याला जाणण्यात आलं तर जे असेल काही उणे ते करावे पुरे. आपल्याजवळ जी काही उणं आहे, जी त्रुटी आहे, त्या त्रुटीला दूर करण्याचं जे साधन सांगितलं ते परिपूर्ण रीतीनं त्या साधनाचं अनुष्ठान आपण करावं. का जे अधिकार इतकंच नाही, त्यांना विचारावं तुम्ही सांगितलेलं मनन कसं करावं, निधिध्यासन कसं करावं, कोणत्या उपपत्ती घ्याव्यात ते सुद्धा तुम्ही मला सांगा. मला जर ते गोष्ट कळत नसेल तर, आणि माझ्यात नेमका दोष कोणता आहे हे सुद्धा माझ्या लक्षात येईना असं जर वाटलं तर तेही त्यांच्या पुढं निवेदन करावं. म्हणून ह्या अर्थाने आत्मनिवेदन ही भक्तीच आहे त्यांची, त्या अर्थाने आत्मनिवेदन ही भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. काजे अधिकारे विन उमजले नाही गुरुवचन, ना तरी सद्गुरूचे महिमान वर्णिता शब्दराशी शिनल्या.
काजे अधिकारेविन गुरुवचन उमद. किंवा कधी काय होतं, आपला अधिकारा वाचून म्हणजे आपला अधिकार कमी पडल्यामुळं आपल्याला गुरुचं वचन जे आहे बुद्धिमांद्याधिकामुळं, कोणतं बुद्धिमांद्य असेल आपल्याला तर गुरुचं वचन कळू शकत नाही. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्म दृष्टीभी, बरोबर ना, सूक्ष्मया सूक्ष्म दर्शीभी. कारण हे आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं ते आपल्या बुद्धीवर आरूढ कधी कधी होत नाही, बुद्धिमांद्या असल्यामुळं. किंवा आपल्या ठिकाणी वैराग्याचा अभाव असतो किंवा आपल्या ठिकाणी तार्किकता अधिक असते. असं कोणते जो दोष असेल तो दोष त्यांच्या पुढं मांडावा. आणि अधिकारे विन उमजले नाही गुरुवचन, किंवा गुरुवचन आपल्याला कधी कळत नाही. अशा वेळेला ना तरी सद्गुरूचे महिमान किंवा सद्गुरूंचं काय महत्त्व आहे हे कळत नाही. आपण त्यांना मानवी बुद्धीनं पण पाहू शकतो, आहे की नाही. तर अशा वेळेला त्यांना सद्गुरूचे महिमान वर्णिता, त्याचं वर्णन करणं तुम्हाला काय लक्षात येणार आहे. तुमच्या बुद्धीला श्रीगुरूंचा बोध किंवा त्यांचे आत्मस्वरूप स्थिती ही वर्णन ही विषय होणं फारच अवघड गोष्ट आहे. तेव्हा ते म्हणतात येथे वर्णिता शब्दराशी शिनल्या. सगळा वेद जो आहे शब्दराशी, अपौरुषय शब्दराशी असा असणारा वेद तो देखील काय झाला, शिनला. काय परमात्मरूप असणाऱ्या श्रीगुरूंचं वर्णन करताना शेष शिनल्या झाल्या ती सहस्र जिव्हा जिवाहो वेद काहो विटेवरी उभा. वेदाचं परमात्म्याचं महिमान जसं वेदाला वर्णन करता येत नाही, श्रुती नेती नेती म्हणती गोविंदो रे, त्याचप्रमाणे या ठिकाणी श्रीगुरूंच्या महात्म्याचं वर्णन वेदाला देखील करता आलं नाही. शब्दराशी देखील शिनल्या. वेद शेष जो आहे त्याच्या 1000 जिव्हा दुखंड झाल्या तरी त्याला त्याचं वर्णन करता आलं नाही. नवता सद्गुरू पूर्ण कृपापूर्ण न कळेचे येथचे गुह्य ज्ञान तेथ हा प्राकृतजन जाणेल काही. सद्गुरू कृपा पूर्ण नव्हता, जर सद्गुरूंची परिपूर्ण कृपा झाली नाही तर येथीचे गुह्य ज्ञान न कळे. ह्या ग्रंथामध्ये असणारं गुह्य ज्ञान कळणार नाही. मग गुरुकृपे वाचून जर ह्या ग्रंथातलं मार्मिक रहस्यात्मक ज्ञान बुद्धीवर आरूढ होणार नाही तर ते म्हणतात प्राकृतजन जाणेल काय. सामान्य लोकांना याचं रहस्य हे कसं कळेल, अर्थात कळणं शक्य नाही. ऐसे सद्गुरूही दुर्लभ जाण ना तरी अर्थवादे भरले रान आता येथे समाधान कैसेनी होय. काही संत महात्मेसुद्धा स्पष्ट शब्दात सांगतात. त्याप्रमाणे ते म्हणतात ऐसे सद्गुरूही दुर्लभ जाणं. आणि असे सद्गुरू काही रस्त्यावर पडले नाही, त्यांची प्राप्ती होणं ही फार अवघड गोष्ट आहे. या ठिकाणी ऐसे कैशियाने भेटती ते साधू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. जे का सच्चिदानंदी नित्यानंदू ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधू. जे का मोक्ष सिद्धी तीर्थ वंदुरे. आणि ध्रुवपद काय, आयशे कैसे आणि भेटती ते साधू. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात आयशे सद्गुरूही दुर्लभ जाण ना तरी अर्थवादी भरले रान. अर्थवादाने निरूपण करणाऱ्यांचं रान भरलेलं आहे, म्हणजे त्यांचं भरपूर पीक आहे असं सांगतात. ना तरी अर्थवादे भरले रान. पण खरा श्रीगुरू जो आहे तो जीवनात प्राप्त होणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. अर्थवादाने तर सगळं यामिमाम पुष्पिताम वाचम, जे तुम्हाला सांगतील का कर्मानेच मोक्ष आहे, कोणी सांगेल उपासनेने, कोणी सांगेल योगाने आहे, कोणी सांगेल जपाने तीर्थयात्रेने, तीर्थयात्रेने. हे सगळं अर्थवादाचं रान भरलेलं आहे. विचारात ज्या येते बोधा आधीच सांगणारे श्रीगुरू हे क्वचित आहेत म्हणून सांगतात. आता येथे समाधान कैसेने होय. आणि जिथं अर्थवादाचं रान भरले त्या रानामध्ये तुम्ही भटकत बसले तर तुम्हाला समाधान कसं प्राप्त होईल. कैसे होय समाधान, अर्थात कधीही आणि कशानेही दुसऱ्या साधनाने तुम्हाला समाधान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून या अमृता जाण जे असती संपन्न तयांचे वचन पूर्ण निगमाचे शिर. याच्यावरून वेदांतावरचा श्रद्धातिशय ह्या ग्रंथकर्त्यांचा किती आहे उपनिषदावरचा हे लक्षात येतं. ते सांगतात म्हणून यया अमृता जाण, म्हणून ह्या अमृताने म्हणजे ह्या अनुभवामृताने जे असती संपन्न, जे संपन्न असतात तर तयांचे वचन पूर्ण, त्यांचं जे वचन असतं ना ते पूर्ण निगमाचे शिर. परिपूर्ण असणारा जो वेदांत, त्या आपलं वेद, त्या वेदाचा अंत म्हणजे वेदाचं शिरोभाग अर्थात वेदांत
अर्थात उपनिषद म्हणजे श्रीगुरूचं कोणतंही वचन उपनिषदाच्या अविरोधी असतं किंवा उपनिषदार्थालाच अनुसरणारं असतं. दुसरं श्रीगुरू दुसरं सांगत नाही. त्यामुळे जर तुम्ही किती म्हणायला लागले आमचा हा अनुभव आहे ऐकी नाही आणि हा आम्ही अनुभव सांगतो, या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रमाणाची गरज नाही, हा माझा अनुभव आहे असं तुम्ही म्हणत असाल तर तो अनुभव कसा असला पाहिजे? वेद प्रतिपाद्यच असला पाहिजे. इथं म्हणजे वेदांत प्रतिपाद्य असला पाहिजे. तर वेद प्रतिपाद्य म्हणजे वेदांत प्रतिपाद्य अशीच अनुभूती तुम्हाला असली पाहिजे. आणि यया अमृतादानं जे असती संपन्न, ह्या अमृताने म्हणजे अनुभवामृत किंवा अमृत स्वरूप अनुभव ज्यांनी घेतलेला आहे म्हणजे जे ब्रह्मनिष्ठ झालेले आहेत आणि त्यांचे वचन निगमाचे शिर आणि त्यांचं वचन ते जे बोलतील ते काय आहे? वेदांत आहे. म्हणजे त्याला प्रमाण कोण आहे? वेद आहे. म्हणजे ते श्रोत्रिय आहेत आणि ते ब्रह्मनिष्ठ आहेत. बरोबर ना? याच्या निगमाचं शिर त्यांचं वचन आहे, याच्यातून त्यांची श्रोत्रियता झाली आणि यया अमृता संपन्न असती यांनी त्यांची ब्रह्मनिष्ठा परिपूर्ण ब्रह्मनिष्ठा सांगितली. असो शांतजनी स्वीकारावे, असो शांतजनी स्वीकारावे, परी अवधान शेवटा न्यावे, अवधाने विन न पवे येथील खुन जनी. इथं काय शांतजनी स्वीकारावे, मला वाटतं इथे हे शांत लोकांनी याचा अंगीकार करावा. इथं शांत शब्द म्हणजे समाधी षटकांनी संपन्न असणारा, कारण हे अधिकार्याचं चाललं आहे ना. तर त्यामुळं शांतजनी म्हणजे समाधी षटकांनी म्हणजे शम दम श्रद्धा समाधान तितिक्षा आणि उपरम यांनी जे युक्त असतील अशा पुरुषांनी याचा स्वीकार करावा. परी अवधान शेवटा न्यावे, याचा स्वीकार करायचा पण कठीण योगाहुनी क्षेम आणि ओ कविता होतो श्रम. ऐक नाही, हे माहीत झाल्यावर ते म्हणतात शांतजनी स्वीकारावे, त्याचा अंगीकार करावा. परंतु एक गोष्ट आहे का, अंगीकार केला पण आता अवधान शेवटा न्यावे, शेवटपर्यंत याच्यामध्ये अवधान म्हणजे तुमच्या चित्ताची एकाग्रता ठेवावी. आणि अवधाने विन न पवे येथील खुन, जर तुम्ही चित्ताच्या एकाग्रतेनं जर याच्याकडं लक्ष दिलं नाही तर याची असणारी जी शेवटची खून आहे तर ती खून मात्र तुम्हाला प्राप्त होणार नाही. विचारावा अद्यंत ग्रंथो धरावा विवेकाचा हातू, जेणे येईल तात्पर्यार्थो येथील तात्पर्यार्थो लायजे निका. विचारावा अद्यंत ग्रंथो, आता तर आपल्याला याच्यावरून असं निश्चित झालं आता काही झेरॉक्स करायला हरकत नाही, कारण त्यांनी काय सांगितलं ऐके नाही. विचारावा अद्यंत ग्रंथो, आता जे काही मंगला आहे सरळच आहे की नाही, तुम्ही लगेच मत देऊन टाकू नका याच्यामध्ये की हा ग्रंथ आहे पण हा चिदविलासाचा आहे किंवा हा आहे पण मायाविलासाचा आहे, कोणतंच तुम्ही हे करू नका. ते म्हणतात तुम्हाला आत्मानुभूती जर पाहिजे असेल तर आरंभापासून शेवटपर्यंत हा ग्रंथ जो आहे तो ग्रंथ विचारावा. त्या ठिकाणी श्रवण करावा सुद्धा नाही म्हणता, विचार करायचा. विचार करा तुम्ही याचा. विचारावा अद्यंत ग्रंथो आणि धरावा विवेकाचा हातो. आणि ह्या ग्रंथाचं चिंतन करताना मदत कोणाची घ्यायची तर विवेकाची मदत घ्यायची. कोणतंही समोर आलं का ग्राह्य काय आहे त्याज्य काय आहे, आत्मा काय आहे अनात्मा काय आहे, सार काय आहे आसार काय आहे, अशा प्रकाराने तुम्ही विवेकाचा हात धरून ह्या ग्रंथाचा विचार करा. म्हणजे विवेकपूर्वक ह्या ग्रंथाचा विचार करा. जेणे येथील तात्पर्यार्थ लायजे निका, जेणेकरून या ग्रंथाचा असणारा तात्पर्यार्थ, तात्पर्य म्हणजे काय वक्तुरी इच्छा तात्पर्य, ह्या ग्रंथाला किंवा वक्त्याला या ग्रंथामध्ये काय सांगायची इच्छा आहे बरोबर ना, हे तुम्ही चांगलं जाणून घ्या. आणि जाणून निश्चित होईल तुम्ही जर आद्यपासून अंतापर्यंत म्हणजे उपक्रम उपसंहारपूर्वक बरोबर ना या ठिकाणी ह्या ग्रंथाचं तात्पर्य जाणण्याचा तात्पर्य आहे ना ते निकाल आहे जे खरोखर तुम्हाला प्राप्त होईल. ह्या ग्रंथाचं तात्पर्य तुम्हाला चांगल्या प्रकारे समजल्याशिवाय राहणार नाही. आता मी हे नेणे काही या ठेवाठेवी काज काही श्री नित्यानंद पायी निवांत झालो. आता ते म्हणतात मी एवढं काय आहे की त्यांच्या गुरूंनी काय सांगितलं होतं, तू आत्मस्वरूपाच्या ठिकाणी राहून लोकांना हा ग्रंथ सांग ऐक ना. त्यामुळे तू आत्मस्वरूपात बाहेर जाऊन दुसऱ्या अंगाने काय ते ह्या ग्रंथाचं चिंतन लोकांना सांगू नको. आपण म्हणतो ना आत्मनो मोक्षार्थम जगदहितायचं, आपलं कल्याण मग जगताचं हित आहे की नाही. यामध्ये तू आपल्या आत्मस्वरूप महिमेत राहा आणि मग ह्या ग्रंथाचं तुला काही जसं चिंतन करता येईल तसं कर. ते इथं सांगतात आता मी हे नेणे काही, मला हे काही कळत नाही, मी ग्रंथ लिहिल्या प्रवृत्त झालो. या ठेवाठेवी काज काही, मला ह्या उठाठेवीचं काय गरज आहे.
तुम्हाला ग्रंथ सांगा, आद्यांत ऐका, असा अधिकारी, असा विषय, ह्या आत्मज्ञानाच्या खुणा, एवढं कशासाठी मला माहीत नाही. या ठेवाठेवी काज काय, या उठाठेवीचं मला काय कारण आहे असं त्यांना वाटलं. आणि मग या उठाठेवीचं काय कारण आहे, त्यांनीच पाठीमागं कारण सांगितलं ना, की मला माझ्या नित्यानंद श्रीगुरूंनी किंवा पिताश्रीने मला माध्यम केले आणि तोच बोलतो आहे. त्यामुळं असंही कशाला म्हणायचं, ते ठेवाठेवी काज काय, म्हणजे एक बोलण्याची भाषा आहे नाही का. या मागं त्यांनी स्पष्टीकरण सांगितलं ना, ह्या ठेवाठेवी का उठाठेवी मी का करतो मलाही कळत नाही, पण माझ्या श्रीगुरूंनी मला माध्यम केलेलं आहे. या ठेवाठेवी काज काही, श्री नित्यानंद पायी निवांत झालो. मी त्या नित्यानंदाच्या पायाजवळ म्हणजे त्याच्या स्वरूपाजवळ मी निवांत झालेलो आहे. हे माऊलीसुद्धा म्हणतात ना, काय आहे की माझ्या श्रीगुरूंनी मला जो बोध दिला आहे ना, तो बोध काय दिला, केवळ पदार्थाचा दिला, केवळ स्वरूपाचा. आता माझं काम काय आहे की ते निवांताची मी भोगा, तेच निवांत शब्द आहे ना तिथं, ते निवांताची मी भोगावी. काय ते तरी गा निवृत्ती राया, हा मोठ्याने बोला नाही तर पुढं बसत जा. तू या नाही ते का हे का पुढं ते अमृतानुभवातली तो आहे ना, ते निवांतची मिया भोगावे की सूर्याच्या हातात प्रकाशाचे तेज परमात्म्याने दिलं. त्यांनी काय केलं, त्या प्रकाशाने सगळ्या जगालाच प्रकाशित करून टाकलं, आहे की नाही. तसं माझ्या तळहातावर तू मला इतकं सुख, इतका आनंद दिला, किंवा करतला मलकवत आनंद दिला, आणि ते मी आता निवांत भोगावा ना. परंतु पुन्हा काय सांगितलं 8व्या अध्यायातली होय की कलिकाळाने ग्रस्त झालेल्या या जीवांना तू धावा कर, आणि तो तेने कळकळी तू भूता आला देखोनी निरुता, ते आज्ञा श्रीनिवृत्तीनाथा दिदली आयशी. निवृत्तीनाथ महाराजांनी अशा प्रकारची आज्ञा तो हातू घेऊनी आगवा, कळी गिळित या जीवा सर्व प्रकारी धावा करी पावेगी. सगळे जीव या ठिकाणी संतप्त झालेले आहेत, तर त्यांच्यासाठी तू धावून जा, असं माझ्या श्रीगुरूंनी मला सांगितलं. मग अर्थाचे नि वरसे गीतार्थ ग्रंथ नमिसे, वरसला तो शांतरसे तो हा ग्रंथू. असं तसंच यांचं आहे की नाही, यांचंही तसंच आहे. निवृत्तीनाथ महाराजांची तिथं सुद्धा आज्ञा शब्द आहे बरं का, तिथं सुद्धा आज्ञा शब्द आहे. जसा काल आपण कोणता आज्ञा शब्द कुठं पाहिला, श्लोकामध्ये आता येईल त्याच्या ठिकाणी आज्ञा शब्द आहे, तसा इथं आज्ञा आहे. तर आपलं चिंतन एवढ्यात घ्यायचं की आज्ञा शब्दात असं म्हणतात ज्ञान, हाच अर्थ बऱ्याच ठिकाणी आपल्याला करावा लागेल, म्हणजे करणं अर्थ लागतो त्याचा. आता सांगतात आता मी नेणे काही, या ठेवाठेवी काज काही, श्री नित्यानंद पायी निवांत झालो. मी माझ्या नित्यानंदांच्या स्वरूपामध्ये मी काय झालो, निवांत झालेलो आहे. तव तेने वाचा चेवविली, त्या अनुभवामृते धांडोळी, आपले पाडे नव्हाळी लागली घेवो. ते म्हणतात मी निवांत झालो. हे चिंतन करता करता मी माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी रम्मान व्हायला लागलो. पण तेने वाचा चेवविली, म्हणजे बघा आत्मानुभूती संपन्न पुरुषाच्या ठिकाणी ती जी अनुभूती असते, ती अनुभूती जी आहे ना, ती वास्तविक आहे शब्दातीत आहे, ती इंद्रियातीत आहे, बरोबर ना. नंतर ती काय आहे, निर्विषय आहे, निरुपाधिक आहे. तिथं व्यवहार कोणता घडेल, अव्यवहारी आहे. असं जरी असलं तरी हे सगळ्या परंपरेत घडत गेलं की नाही. अव्यवहार्य सांगतात, सांगणारे काय व्यवहारच करतात ना अव्यवहार्य सांगण्याचा, आहे की नाही. हे कसं काय घडतं, आहे की नाही, हे कसं काय घडतं. म्हणून वेदांत त्याला म्हणतात की काय या बोटाचा थुका त्या बोटावर करायला द्वैत लागलं का कल्पित म्हणतो, बरोबर की नाही. आणि केवळ अद्वैत म्हणलं का व्यवहाराची संगती लागली का माया सांगतो, ऐक नाही, म्हणून असं म्हणतात. तर त्याचं खरं हे की तव तेने वाचा चेवविली, तर ते जे काही अनुभवामृतामध्ये आम्ही निवांत राहिलो, तिथंच काय झाले, त्या श्रीगुरूंनी काय केले, आमच्या वाणीला जागृती दिली. पुन्हा त्या वाणीला सजीव केलं. ती जी वाणी स्वरूपात समरस झाली होती, आता ती काय झाली होती, परेही परते बोलणे खुंटले आणि वैखरी कैसेनी सांगे, अशी तिची स्थिती आहे. परंतु तेने वाचा चेवविली, तेने म्हणजे त्या श्रीगुरूंनीच पुन्हा काय केलं, ह्या वाचेला जागृती दिली. म्हणजेच अशब्द असणारी, शब्दातीत असणारी अनुभूती जेव्हा शब्दाच्या द्वारा साकार होते, तेव्हा तीच खरी आपल्याला आत्मदिग्दर्शन करते.
आणि ती जी झालेली आहे ती त्यांची जी प्रातिभानुभूती आहे ती त्यांच्या शब्दामधून अभिव्यक्त होते आणि त्याला कारण काय आहे, दयाळू असणाऱ्या श्रीगुरूंनी तिला जागृती दिलेली आहे. म्हणून हे दयाळू असणाऱ्या श्रीगुरूंनी, दयाघन श्रीगुरूंनी सगळ्या जगाला, कारण ज्ञानोबारायांचं सगळ्यात महत्त्वाचं किती जरी असेल तर आता विश्वात्मके देवे खळाची व्यंकटी सांडो, त्यांना या जगाविषयी असणारी अत्यंत अंतःकरणामध्ये असणारी करुणा त्यांची ओसंडून वाहते. आणि म्हणून त्यांनी यांना काय केली, निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना प्रेरणा केली. ज्ञानोबारायांचे हे बुद्धीतले शब्द नाही, ते प्रातिभा अनुभूतीचे शब्द आहेत आणि ते गुरुकृपेचे शब्द आहेत. गुरुनी केलेल्या कृपेत त्यांनी कधीच वाटलं, त्यांना त्या ठिकाणी विचार जाणीव जेथ न रिगे विचार मागुता पावली रिगे तरकुही आणगी नेगे आयनी जयाच्या पार्थातया नाव ज्ञान, असं जर स्थिती आहे तर तिथं हे शब्द आलेच कुठून, आहे की नाही, हे शब्द येतीलच कुठून, फक्त हे श्रीगुरूंचं प्रेरणा, आहे की नाही. श्रीगुरूंनी अंतःकरणामध्ये त्यांच्या प्रेरित होऊन हे करून घेतलेलं आहे. म्हणून ते स्वतःकडे याचं कर्तृत्व कधीही घेत नाहीत. जे बोलनियाच्या राणी हिंडता नाही की जे फळलिया अक्षराची वार्ता, आणि ते वाचाची केली कल्पलता विवेकाची. ते वाणीला काय केलं, कल्पवृक्ष करून टाकलं, विवेकाचा कल्पवृक्ष करून टाकलं. ज्या बोलण्याच्या रानात किती जरी हिंडलं तर एक सुद्धा अक्षर फळीभूत झालं आहे असं तिथं. लोकांनी किती ग्रंथ केले, राहिले का कोणाचे? अपौरुषे वेद राशी आहेत, अमृतानुभव आहे, गाथा आहे, कारण ती सगळी प्रतिभानुभूती गुरुकृपेने शब्दद्वारा साकार झालेली. म्हणून लोक हृदयाशी एवढे कवटाळतात. दुसरं कोणा किती पंडित असू द्या त्याचं काही नाही, त्याचं कोणाला कौतुक वाटत नाही. आयशे श्रीनिवृत्तीनाथाचे गौरव आहे साचे, ग्रंथ नव्हे कृपेचे वैभव आहे. आमच्या निवृत्तीनाथ महाराजांचा एवढा गौरव आहे तर हे ग्रंथ आहे ना, आम्ही केलेला ग्रंथ नाही, ह्या ग्रंथाला हे गुरुकृपेचं काय आहे, वैभव आहे. काले चिंतन केलं तर गुरुकृपेचं वैभव असं आपल्या ग्रंथाचं नाव दिलं. ज्ञानेश्वरी नाही, भावार्थ दीपिका नाही, ते ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं काय ते गुरुकृपेचं वैभव आहे. गुरुकृपेचा हा आविष्कार आहे असं म्हणतात. कुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय.